भागवत पुराणातील वर्णनानुसार ज्यावेळी श्रीकृष्ण बाल्यावस्थेत होता आणि त्याचं नामकरण करायचं होतं, तर त्याचं नामकरण गर्गाचार्यांच्या हातून होणार होतं. ज्यावेळी नामकरण करायची वेळ आली त्यावेळी गर्गाचार्यांनी सांगितलं की हे जे बाळ आहे, हा जो पुत्र आहे, हा प्रत्येक युगात अवतरतो. कधी त्याचा रंग पांढरा असतो, कधी लाल असतो, कधी पिवळा असतो. आणि आधीच्या प्रत्येक युगात शरीर धारण करताना 3 वर्ण आधीच झालेले आहेत आणि आत्ताचा जो वर्ण आहे तो कृष्ण वर्ण आहे आणि म्हणून त्याचं नाव या जन्मात कृष्ण असणार आहे. आणि अशा पद्धतीने कंसासारख्या माणसाच्या पापातून संपूर्ण जगाला मुक्त करण्यासाठी श्रीकृष्णाचा जन्म झाला. अशीच कृष्णाची महती सांगणारं पुढचं गीत आपण ऐकत आहोत. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम.